श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार अध्याय 1 श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूचे प्रकटीकरण. कृते जनार्दनो देवास्त्रेतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभ. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनास म्हटले होते, अरे पार्था, दुष्टाचे हनन आणि सुष्टाचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो. या कथांनुसार कृतयुगात अत्री आणि अनसूया या अतिपावन दाम्पत्याचा तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतानी त्यांचे पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला. या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्ताचे अभिष्ट पूर्ण करतात. श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पीठिकापुरम, सध्याचे पीठापुरम या क्षेत्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस इसवी सन 1320 या अतिपावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला. श्रीपाद प्रभूच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. पीठापूर या पवित्र क्षेत्री ब्रह्मश्री घंटी कोटा, अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती हे सच्शील आणि आचारसंपन्न दाम्पत्य निवास करीत होते. अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भारद्वाज गोत्रीय होते. सौ महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादी बापनाचार्युलू या विद्वान ब्राह्मणाची कन्या होती. ती रूपाने आणि गुणाने अतिसुंदर होती. तिचे चालणे एखाद्या महाराणीस शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले. तिला 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती, परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता. अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे. एकदा महालया अमावास्येच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती. याच वेळी 15-16 वर्षाचा उत्तम देहयष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत म्हटले, ओम भिक्षान देही. त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली. दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली. नंतर तिने स्वतः सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रासन्नाने भरलेले एक ताट आणून त्या अवधूतास अर्पण केले. त्या अन्नाने त्या अवधूताची क्षुधा शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले, माते, तू एका अवधूतास तृप्त केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. माता सुमती म्हणाली, स्वामी, मला 2 पुत्र आहेत, परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे. मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र व्हावा, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला. ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते. त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली. तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती. ब्राह्मण भोजन, दान आदी होऊन महालया अमावास्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला. सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असतानाच अवधूताच्या आशीर्वचनाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या अवस्थेत तिला शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल आदी धारण केलेल्या अनेक देवतेची, ऋषीची, सिद्धपुरुषांची, योग्यांची अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले. नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत. दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रेयांची स्तोत्रे, भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत. ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जन्माची शुभसूचक आहेत. या मातेचे हे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा, पिता बापनाचार्युलू आणि माता राजमंबा अति आनंदित होते. 9 मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला. 10व्या मासी भाद्रपद महिन्याचा शुक्ल चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अतिसुंदर दैदिप्यमान शिशूस जन्म दिला. हा बाळ सामान्य बालकाप्रमाणे न जन्मता ज्योती रूपाने अवतरला.
त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती. प्रसूतिगृहातून मंगलवाद्याचा ध्वनी ऐकू येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाचा बाहेर जाण्याचा आदेश झाला. सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि परमपावन वेद मंत्राचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो थांबला. या मंगलसमयी स्वर्गातील अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदाने नृत्यगायन करू लागले. देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली. याचवेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या. पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सूतिकागृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले. पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्रभेटीसाठी प्रसूतिगृहाकडे निघाले. बाळाचे मुखमंडल अतिशय सुंदर होते. भव्य कपाळ, धनुष्याकृती भुवया, त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्रद्वय, सुंदर नासिका, प्रमाणबद्ध कर्णद्वय, गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुखचंद्रमास साजेसा गौरवर्ण. हे दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणींचे पिता बापनाचार्युलू आणि माता राजमांबा या दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले. अप्पलराजा शर्मांनी ब्राह्मणाकरवी वेदपठण करवून जातकर्म केले. या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक 3 फण्याचा नाग आपली फणा उभारून बाळावर छाया करीत असे. यथासमयी बाळाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले. शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला. त्याच्या बाललीलाचा आनंद घेत असताना दिवस कसा जाई ते त्या वात्सल्यमूर्ती माता पित्यास आणि आजी आजोबांना कळून येत नसे. श्रीपाद बाळ अन्य बालकापेक्षा अगदी निराळा होता. तो 7-8 महिन्याचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले. याच वेळी तो बोबड्या परंतु अतिमधुर शब्दात नाना, अम्मा असे शब्द बोलू लागला. पिता अप्पलराज शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत तिथे जाऊन श्री दत्तप्रभूच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून एकचित्ताने पूजा पाहत बसे. आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी. पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दूध देत ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाकी. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.